नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन मॅजिक मध्ये। छान असा घट्ट आमरस आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार। असा आमरस खायला सर्वांनाच आवडेल ना? तर चला सुरू करूयात आपण मस्त असा आमरस। बाजारातून आंबे आणल्यानंतर तासभर तरी मस्त थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत। आता इथे तासभर झालेला आहे या आंब्यांना, तर आता मी ह्यांना काढून घेते। नंतर काय करायचं, हा जो देठाकडचा भाग असतो ना, हा असा सुरीच्या सहाय्याने किंवा असा बोटाने सुद्धा निघतो। हा काढायचा आणि असा अलगद अलगद असा दाबायचा इथे, आणि हा जो चिकाचा भाग आहे हा टाकून द्यायचा किंवा असा हा पिळून काढायचा। पिळूनही निघतो हा थोडासा। पहा, अशा पद्धतीने असा सुरीने भाग काढून घ्यायचा मस्त, आणि थोडा अलगद इथे पिळायचा, असा पिळून घ्यायचा आणि हा चीक असा साईडला काढायचा। त्यानंतरच रस काढायला सुरुवात करायची। आता काय करायचं, हा आंबा आहे हा मस्त इथे पकडायचा आणि अलगद अलगद असा दाबायचा आणि हळूहळू आंबा आतल्या आत मऊ करून घ्यायचा। असं घट्ट दाबून ठेवायचा आणि आतल्या आत हा आंबा मऊ मऊ करायचा आणि बाउल मध्ये असा उलटा करून छान पैकी असा रस काढून घ्यायचा। त्यामुळे रस सहज निघायला मदत होते। आता ह्या आंब्याचंही सेम तसंच आतल्या आत त्याला मऊ करायचा, मस्त पैकी छान असा मऊ करायचा। ह्या आंब्याची साल आहे ती पातळ आहे, पण चवीला हा आंबा खूप गोड असतो। आणि या पद्धतीने असा मस्त पैकी पिळून घ्यायचा। ही जी साल आहे ना, ही मस्त अशी पसरवून घ्यायची आणि आपण ह्याला थोडस साईडला ठेवूया। आणि ह्या आंब्यातल्या ज्या कोया आहेत त्या कोयांचा असा गर काढून घेऊया हाताने। बघा, हाताने लगेच निघतो, मस्त काढून घ्यायचा। अजिबात गर आपला वाया गेलेला नाही आणि जाऊही द्यायचा नाही। अशा पद्धतीने या सालींमध्ये थोडस पाणी टाकायचं आणि छान अशा साली आणि कोय मस्त पैकी ह्याच्यात चुरून घ्यायच्या। अगदी अशा चुरायच्या मस्त, छान ह्याचा रस निघतो। असं काढून झाल्यानंतर साईडला काढून घेऊया कोय, कारण ह्याच्यातला पूर्ण रस आपण काढलेला आहे। आता ह्या ज्या साली राहिलेल्या आहेत ह्यांना सुद्धा असं मस्त आपण पाण्यामध्ये चोळून चोळून काढून घेऊयात। ह्याचाही छान रस निघतो। बघा किती गर आहे। असा हळूहळू चोळून चोळून ह्याच्यातला सर्व गर काढून घ्यायचा। त्यानंतर या साली सुद्धा अशा मस्त पिळून काढूयात। बघा, सालींमधून आणि कोयमधून किती घट्ट रस निघालेला आहे। छान असा कुठेही आंबा वाया न घालवता मस्त असा सर्व रस काढून घ्यायचा आंब्यातून। आता सालींपासून निघालेला, कोयपासून सालींपासून निघालेला जो हा रस आहे हा सुद्धा आपण ह्या बाउल मध्ये काढून घेऊया। पुन्हा एकदा आपण या साली ज्या आहेत त्या घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत। अगदी थोडस पाणी घालून पुन्हा एकदा ह्यात चोळून घेऊयात।
तर हा जो रस आहे ह्याच्यामध्येच मी आता अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे. तो गुळ आपण ह्याच्यात टाकायचा आणि मस्त ह्या पाण्यामध्येच विरघळून घ्यायचा. या रसामध्ये हा गुळ छान हातानेच विरघळून घ्यायचा. गुळही लगेच विरघळतो, काहीच वेळ लागत नाही, कारण गुळ मी खिसून घेतलेला. आणि थोड्या थोड्या काही खडे असतील गुळाचे तर ते सुद्धा असे दाबले तरी पटकन त्या रसामध्ये विरघळले जातात. तर रसामध्ये छान असा आपण गुळ विरघळून घेतलेला आहे. तर आता हा सर्व आपण आपल्या बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी आमरस करायला अर्धा वाटीच गुळ घेतलेला आहे, कारण मला माहिती आहे हा आंबा गोड आहे. पण जर तुमच्याकडे आंबा समजा जर गोड नसेल जास्त तर तुम्ही गुळाचा किंवा साखरेचं प्रमाण वाढवू शकता. आंब्याच्या गोडव्यानुसार साखरेत कमी जास्त प्रमाण करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये थोडंसं कणभर मीठ घालूया. कारण गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर तो गोडवा अजून जास्त चवदार होतो. आणि आता हे आमरस मस्त आपण चमच्याने हलवून घेऊयात. आता आपण एकदा याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर एकदाच फक्त फिरवून घ्यायचं. बस पहा, अशा पद्धतीने मिक्सरमधून रस काढून घेऊयात. जरी आंब्याचा रस शिल्लक राहिला तरीही त्याला काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्येच ठेवून द्यायचा. कुठल्याही धातूच्या वस्तूमध्ये आंब्याचा रस ठेवायचा नाही. स्टीलच्या भांड्यातही ठेवायचा नाही. त्याने आंब्याचा कलर तर बदलतोच, शिवाय त्याची चवही बदलून जाते. त्यामुळे आंब्याचा रस नेहमी ताजाच करून खायचा. आणि उरला तरी त्याला काचेच्या बरणीमध्ये किंवा बाउलमध्ये छान असा झाकून मग तो कमीत कमी 3-4 दिवस खाऊ शकतो आपण. तर पाहूयात कसा झालाय आपला आमरस. छान मस्त तयार झालेला आहे. एकदम यम्मी असा आमरस तयार झालेला आहे. येतंय ना तोंडाला पाणी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असा आवडणारा रस तो म्हणजे आमरस, बरोबर ना? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.